मंत्रालयात आता कार्यकर्त्यांची गर्दी चालणार नाही. नवीन नियम नेमके कोणते? नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय कार्याचं मुख्य केंद्र असतं. इथूनच राज्याचा संपूर्ण कारभार आणि धोरणांची आखणी केली जाते. मंत्रालय म्हणजे केवळ एक इमारत नसून ती राज्य शासनाची प्रशासकीय संस्था आहे. आता याच मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची गोपनीयता जपण्यासाठी आणि परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात काही नवे नियम लागू केले आहेत. ते नेमके कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यातला पहिला नियम आहे तो म्हणजे केवळ एकच व्यक्ती. आता मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत एंट्री मिळणार आहे. इतर पीए किंवा कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावं लागेल. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार हे बदल करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या कामकाजादरम्यान होणारा गोंगाट आणि अनावश्यक गर्दीमुळे कामात होणारा व्यत्यय पूर्णपणे दूर करणं हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनेकदा कार्यकर्ते, राजकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील समर्थकांची मोठी गर्दी जमत असते. ही परिस्थिती गंभीर मानून मुख्य सचिवांनी हे कडक निर्बंध आता लादले आहेत. यातला दुसरा नियम आहे मुख्यमंत्र्यांची परवानगी अनिवार्य. एखाद्या विशेष व्यक्तीला बैठकीला उपस्थित राहायचं असेल तर मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. त्याचे कागदपत्र हे सुरक्षा अधिकाऱ्यांना दाखवल्याशिवाय त्याला आत पाऊल ठेवता येणार नाही. तिसरा नियम, आमदार आणि खासदारांसाठी नवा नियम कोणता आहे? जर बैठक सह्याद्री अतिथीगृहावर असेल तर फक्त आमदार आणि खासदारांनाच वेटिंग रूम मध्ये बसता येईल. त्यांच्या स्वीय सहायकांना म्हणजेच त्यांच्या पीएंना परिसरामध्ये फिरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आणि नंतर 2 तास 7व्या मजल्यावर किंवा मंत्रिमंडळाच्या सभागृहामध्ये कोणतीही इतर बैठक घेता येणार नसल्याचं देखील या नवीन नियमांमध्ये सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व बड्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये गांभीर्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मंत्र्यांच्या अवतीभोवती घोटाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे अनेकदा महत्वाच्या फायलिंगची ने-आण करताना अडथळे येतात. आता या नव्या निर्णयामुळे मंत्रालयात फिल्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. मंत्रालयातील गर्दी व्यवस्थापनाचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी देखील सरकारने सुरक्षा आणि निगराणी वाढवण्यासाठी चेहरा ओळख प्रणाली म्हणजेच FRS लागू केली होती. हे तंत्रज्ञान मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची डिजिटल नोंद ठेवतं, ज्यामुळे संशयास्पद आणि अनावश्यक प्रवेश टाळता येतो. मात्र या नवीन निर्णयामुळे केवळ सुरक्षाच मजबूत होणार नाही, तर अधिकाऱ्यांना कोणत्याही दबावाशिवाय किंवा हस्तक्षेपाशिवाय आपलं काम हे पार पाडता येणार आहे. तुम्हाला या नवीन नियमाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.